मी पण बसलो. काही क्षणार्धात वातावरण चेंज झालेलं आहे. खूप जास्त प्रमाणात हवेचा फ्लो आहे आणि आपली काही मंडळी इथे अडकलेली आहे. सो आपण त्याला सपोर्ट करूया पहिले. सो फायनली आपण अशा प्रकारे मोहळी गावामध्ये दाखल झालेलो आहोत आणि आपल्याला आपली टीम पण भेटलेली आहे. ही पूर्ण आपली टीम आहे. मी बाईक घेऊन आला होता बट ही टीम पूर्ण आपली स्पेशल अशी व्हॅन घेऊन आलो. ते बघा, एकही प्लान ठरत नव्हता. पाऊस सुरू झाला होता. आपण प्रवासाला सुरुवात केली बोईसरवरून. पहाटेच उत्साहाने भरलेली पावले गुमताऱ्याच्या दिशेने निघाली होती. तुम्हालाही जर इथे यायचं असेल तर वसई हे सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे. तिथून दर तासाला वज्रेश्वरीकडे बस सेवा उपलब्ध आहे. वज्रेश्वरीला पोहोचल्यावर स्थानिक इको किंवा रिक्षाने तुम्ही सहजपणे गुमताऱ्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकता. दिलीप दादांनी ट्रेकची सुरुवातीला छान माहिती दिली आणि ग्रुपमध्ये आलेल्या नवीन मंडळींची ओळख करून दिली. त्यांच्या सहज आणि आपुलकीने केलेल्या संवादाने वातावरण अगदी मोकळं आणि उत्साही झालं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद झळकत होता. सो अशा प्रकारे आपण मोहोळी गावातून आपला प्रवासाला आरंभ होत आहे. साधारण हा आपला ट्रेक असेल 2 ते 2.5 तासांचा आणि आज आपण 24 जणांची टीम घेऊन आलो आहोत. ही पूर्ण आमची मॅड ग्रुप आहे. डोंबिवली माउंटेनियर्स असोसिएशन. सुंदर असा ग्रुप आहे. बऱ्याचशा भटकंती आपण त्यांच्यासोबत केलेल्या आहेत. आजचा पण प्रवास आपला त्यांच्यासोबतच असणार आहोत. लेट्स गो. बघ, सकाळी साधारण 10च्या सुमारास ट्रेकची खरी सुरुवात झाली. धुक्याच्या कुशीत हरवलेली टेकडी, आजूबाजूला पसरलेली हिरवळ, गुंजणारे पावसाचे थेंब, सगळं काही एका अनोख्या साहसाची सुरुवात वाटत होतं. गप्पा, हशे आणि उत्साह घेऊन आमचा ट्रेक सुरू झाला गुमताऱ्याच्या दिशेने. आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक मंडळी 50शी ओलांडलेली होती, पण उत्साह मात्र तरुणाईलाही लाजवेल असा. तर गुमतारा किल्ल्याची उंची साधारण 1950 फूट आहे आणि रस्ता एकदम मानवनिर्मित आहे. मळलेली पायवाट आहे. कुठेच भटकण्याची शक्यता नाही. तरी पण आम्ही एक वाटेडा घेतलेला आहे इथे, जेणेकरून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून हा आम्ही वाटेडा घेतलेला आहे. तुम्ही पण कधी आलात तर बिंदास या. इथे एकदम मानवनिर्मित मळलेली पायवाट आहे. कुठेही भटकण्याचा तुम्हाला धोका इथे निर्माण होणार नाही. आता खऱ्या अर्थाने आमचा जंगलात प्रवेश झाला होता. आजूबाजूला फक्त हिरवळ, दाट झाडी आणि पक्ष्यांचे मंद आवाज. जिथे दूरवर काही माणसे दिसत होती, जवळ गेल्यावर लक्षात आलं ते गावकरी पावसाळी मशागत करत होते. कुणी नांगर चालवत होतं, कुणी बी पेरत होतं, तर कुणी मातीतून गवत उपटत होतं. अंगावर ओले कपडे, हात मातीने माखलेले, पण चेहऱ्यावर समाधानाचा शुद्ध भाव. पावसाचा लपंडाव चालूच आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा वरती चढत असतो तेव्हा गरमी आपल्याला खूप जास्त प्रमाणात त्रास देत असते. हा पूर्ण अभेद्य असा जंगल आहे. सर्वत्र हिरवाईने नटलेला सह्याद्री.
आम्ही थोडं पुढे गेलो आणि एका झाडावर हिरवट फळं लटकलेली दिसली, अगदी आवळ्यासारखी. तर बघा मित्रांनो, सह्याद्रीमध्ये आपण हिंडत असताना आपल्याला अशी विविध प्रकारची फळांचं दर्शन होत असते. तर हा कुठल्या प्रकारचा फळ आहे आय डोंट नो. मला आवळासारखा दिसतोय, बट जोपर्यंत आपल्याला पूर्ण याची खात्री पडत नाही तोपर्यंत अशा फळाला कुठले हात लावू नका किंवा ते खाण्याचा प्रयत्न करू नका. तर आपण त्याने विचारूया की हे फळ कशाबद्दल आहे. भाऊ नमस्कार. भाऊ, हे जे आता मी फळ ह्याबद्दल माहिती देत होतो, हे फळ खातात आपण? खातात. याचं नाव काय? नाव आलव. 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 तर ह्या भाऊनी सांगितलेलं आहे ह्या फळाचं नाव आहे आलव. तर हे फळ साधारण पिकल्यानंतर आपण खाऊ शकतो. बट आता इथे तुम्ही बघितलं असेल हिरव्या कलरचं आहे, म्हणजे हे कच्चं आहे, पूर्णतः कच्चं आहे. वरती आपल्याला भेटतील ना अजून? तर बघूया, वरती मी तुम्हाला दाखवतो आहे कशा पद्धतीचे फळ आहे ते, आणि आपण जरूर खाऊया. तुम्हाला टेस्ट पण सांगतो कशी लागतात. ओके, मस्त लागतात बोलतात. चलो बेस. हा भाऊ, बेस बेस. चला. आतापर्यंत वातावरण अगदी शांत सुसह्य होतं, पण काही क्षणांतच निसर्गाने आपलं रौद्र रूप धारण केलं. दूर डोंगरांवर काळेभोर ढग जमू लागले. एकदम जोराचा वारा वाहू लागला. झानांचा आवाज वातावरण भारावून टाकत होता. त्याच वेळी मुसळधार पावसाने झड दिली. काही क्षणार्धात वातावरण चेंज झालेलं आहे आणि हवेचा ताप बघा एकदम कडक. खूप जास्त प्रमाणात हवेचा फ्लो आहे आणि आपली काही मंडळी इथे अडकलेली आहे. सो आपण त्यांना सपोर्ट करूया पहिले, नंतर हे ब्लॉग. पावसाचा जोर आणि हवेचा जोर वाढलेला आहे. वा, आणि वातावरण बघा एकदम जबरदस्त, सुंदर, अप्रतिम. वा, क्या बात आहे. आणि आमची अर्धी मंडळी गेले पुढे, काहीशी थांबलेले आहे, अजून काही येत आहेत, त्याच्या पाठीमागे थोडीशी आहेत. सो सर्वांना घेऊन आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. लेट्स गो. किल्ल्याचा अर्धा प्रवास पार झाला होता. जणू निसर्गाने आपली परीक्षा घ्यायची ठरवली होती. आता वातावरण थोडंसं शांत झालं होतं. ढग मागे सरले होते आणि डोंगरांनी पुन्हा आपली हिरवी चादर अंगावर घेतली होती. पण त्या तुफानी क्षणात आपली बरीच मंडळी मागे राहिली होती. काही जण झाडाखाली थांबले, तर काही वाट चुकलेल्या वाटसरूंप्रमाणे दमून टेकलेले. हवेचा दाब कायम होता, पण आमचं मनोबल त्याहून प्रबळ होतं. दर पावला गणिक वाऱ्याचा जोर अधिक जाणवत होता, पण आम्ही थांबलो नाही. शेवटी एक सुंदरसं मोकळं मैदान दिसलं. जणू निसर्गाने आम्हाला थांबायला खास जागा राखून ठेवली होती. इथं पोहोचलो आणि मागे राहिलेल्या आमच्या मंडळींची वाट पाहत बसलो. थोडा वेळ शांततेत, पण मनात मात्र अजूनही ट्रेकच्या लाटांचा गोंधळ चालू होता. थकवा होता, पण समाधान त्याहून मोठं होतं. अशा क्षणीच खऱ्या ट्रेकची मजा कळते. तर अशा प्रकारे आपण खूप सारा तिथे आराम केला, जवळजवळ अर्धा एक तास आराम केला आपण. आता आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. अजून गडाचा बराच टप्पा बाकी होता. वाट चढताना आता आपल्या मंडळींचा वेग हळूहळू कमी होत चालला होता. त्यामागचं खरं कारण म्हणजे आमच्या ग्रुपमधील बरेच मेंबर्स 50शी पार केलेले होते, पण त्यांचा जोश मात्र अजूनही तरुणाईला लाजवणारा होता. वय वाढलं असलं तरी त्यांची धडपड, उत्साह आणि सह्याद्रीवरचं प्रेम आजही तितकंच प्रखर होतं. प्रत्येक पायरीवर ते नव्या जोमाने पुढे जात होते, तरी मन अजूनही गिर्यारोहणात गुंतलेलं होतं. हेच खरं ट्रेकरचं वैशिष्ट्य.
नावाला गुमतारा असला तरी इतिहासात याचा ठसा गडांप्रमाणेच गडद आहे. टकमक आणि दुगाड गावाजवळ असलेला हा किल्ला फारसा कोणाला माहिती नाही. मराठे माहुलीच्या जंगलातून निघून गुमताऱ्याच्या रानात उतरले. उन्हाळ्याचे दिवस, अंगाची लाही लाही करणारी उष्णता आणि पाण्याचा तुटवडा हेच चित्र होतं. तहानल्यामुळे काहींचा जीव गेला, तरीही गुमतारा कधी शिवकालात, तर कधी पेशवे काळात इतिहासाच्या पानात पुन्हा पुन्हा डोकावत राहिला. सो फायनली अथांग प्रयत्नानंतर आपण किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचलेलो आहोत. ही बघा पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे. ही पूर्ण अशी किल्ल्याची तटबंदी आणि हा इथून पूर्ण किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. आता आपण प्रवेशद्वारामध्ये मध्ये शिरू, मध्ये कुठल्या ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं दर्शन करूया. चलो लेट्स गो. वरती आल्यानंतर आपल्याला बघा भग्न अवस्थेमध्ये दरवाजाचं अवशेषाचं दर्शन झालेलं आहे. हा पूर्वीच्या काळी इथे भव्य असा दरवाजा होता, पण कालांतराने ऊन पाऊस वारा ह्याच्यामुळे त्याची झीज झालेली आहे. आणि याचं मुख्य मोठं कारण म्हणजे इंग्रजाने जेव्हा 1818 मध्ये मराठ्यांचा पराभव केला होता तेव्हा त्यांनी सर्व दुर्गांची अशी नासधूस केली होती. तोफा लावून सर्व दुर्गावरती बॉम्ब हल्ले केले होते. त्याच्यामध्ये गुमतारा किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे. हा बघा लाड आले जास्त बाबा. सह्याद्रीमध्ये असे बटके मित्र आपल्याला भेटत असतात. गडरक्षक. प्रवेशद्वारेतून किल्ल्यात पाऊल टाकलं आणि मनात लगेचच इतिहासाची ओढ जागी झाली. समोरच एक पाण्याचं टाकं दिसलं, पण ते आता सुटं कोरडं पडलेलं होतं. प्रवेशद्वारेवरून डाव्या बाजूला एक जुना रस्ता गेला होता. तिथून सह्याद्रीचं अप्रतिम दर्शन होत होतं. इतिहासात कदाचित याच रस्त्याचा वापर टेरणीसाठी झाला असावा. आता मात्र तिथं गवत इतकं वाढलंय की कुठलीही वास्तू शोधणं कठीण झालंय. तर प्रवेशद्वारामधून एंट्री केल्यानंतर असे 2 रस्ते जातात. एक जातो गडाच्या सर्वोच्च भागावरती आणि दुसरं जातो कुठे व्ह्यू पॉईंट आहे. इथून गेल्यानंतर पण रस्ता आहे, बट आपला ग्रुप ह्या बाजूने गेलेला आहे, सो आपण त्यांनाच फॉलो करणार आहोत. लेट्स गो. पुढे गेल्यावर बऱ्याच टाक्या दिसल्या आणि आश्चर्य म्हणजे काही टाक्यांत अजूनही स्वच्छ पाणी होतं. पूर्वीच्या काळी हे टाके सैनिकांसाठी उपयोगात आणली जायची. हीच ती जागा जिथे इतिहास अजूनही ओलसर आहे. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे पहिला भाग इथेच थांबवतोय. दुसऱ्या भागात पहा गुमतारा किल्ल्याचा सर्वोच्च टप्पा, परतीचा थरार आणि जंगलातून बाहेर पडण्यासाठीची झगड. थोडं थांबा, थरार अजून बाकी आहे. बघा अंधाराची वेळ आहे आणि आता इथे 2-3 वाटा आहेत आणि आमची बरीचशी मंडळी गेलेली आहे पुढे आणि